गुड मॉर्निंग एवरीवन. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं एसआर फ्लिप फ्लॉप पाहिलं होतं आपण. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपण डी फ्लिप फ्लॉप आपण पाहणार आहोत. ठीक आहे. डी फ्लिप फ्लॉप हा एसआर फ्लिप फ्लॉप तसाच आहे, फक्त एसआर फ्लिप फ्लॉप जो डी फ्लिप फ्लॉप जो असणार आहे हा एसआर फ्लिप फ्लॉपचं मॉडिफिकेशन असणार आहे. ठीक आहे. डी फ्लिप फ्लॉप म्हणजे काय माहिती आहे का? डी म्हणजे काय? डिले फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. त्याचं काम काय असतं? सेम तसं असणार आहे. काय करा, वन बिट इन्फॉर्मेशन काय करेल? स्टोअर करायचं काम करेल. ठीक आहे. फक्त हे काय असणार तुमचं डी फ्लिप फ्लॉप हे मॉडिफिकेशन असणार आहे कोणाचं? एसआर फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. आणि सर्वात मेन जो डी फ्लिप फ्लॉप असणार तुमचा याला काय म्हणतो आपण? ट्रान्सपरंट फ्लिप फ्लॉप म्हणतो. ट्रान्सपरंट याला का म्हणतो ते सुद्धा तुम्हाला सांगेल. ठीक आहे. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, ट्रान्सपरंट फ्लिप फ्लॉप. ठीक आहे. आता समजून घ्या, हा सिम्बॉल आहे. सिम्बॉल किंवा याला तुम्ही ब्लॉक डायग्राम सुद्धा म्हणू शकता. ब्लॉक डायग्राम आणि सिम्बॉल. ठीक आहे. आता बेसिक जर पाहिलं तुम्ही डी फ्लिप फ्लॉप मध्ये, डी फ्लिप फ्लॉप मध्ये माहिती आहे का आपण एक सिंगल इनपुट देणार आहे. डी फ्लिप फ्लॉप मध्ये काय असणार आहे? एक आपलं सिंगल इनपुट असणार आहे आणि त्याला ट्रिगरिंग करण्यासाठी आपण इथे क्लॉक पल्स पण यूज करणार आहोत. लक्षात आलं? डी फ्लिप फ्लॉप मध्ये एक सिंगल इनपुट आहे डी आणि त्याला ट्रिगर करण्यासाठी आपण एक क्लॉक पल्स दिलेली आहे. लक्षात आलं? आणि मला दोन आउटपुट भेटतील, एक काय असणार आहे क्यू एन आणि एक क्यू बार मध्ये. हे काय माहिती आहे का तुमची सेकंड स्टेज असणार आहे क्यू एन प्लस वन. हे काय आहे? सेकंड स्टेज असणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे. हा आता बघा लास्ट लेक्चरला आपण एसआर फ्लिप फ्लॉप वगैरे पाहिलं होता. तिथं आपण दोन नॉर गेट वगैरे आपण यूज केलेले असते. ठीक आहे. तिथं आपण दोनच्या ऐवजी आपण चार सुद्धा आपण यूज केले. बऱ्याचशा डायग्राम मध्ये तुम्हाला दोन किंवा चार अशा तुम्हाला नॉर गेट वगैरे दिसतील तुम्हाला. ठीक आहे. आपण फक्त दोनच घेतलं. आता बघा ही डायग्राम आणि ही डायग्राम जवळपास सेमच आहे, फक्त इथे काय केलेलं आहे मी तर अँड गेट यूज केलेले. हे कोणते? सॉरी नॅन्ड गेट आपण इथे यूज केलेले. कोणते गेट आहे? नॅन्ड गेट. आपण मागे कोणते यूज केले होते? नॉर गेट. ठीक आहे. कोणतेही दोन तुम्ही करू शकता, दोन किंवा चार तुम्ही मल्टिपल करू शकता. आता बघा इथे जे असणार आहे हे कोणते तुमचे नॅन्ड गेट असणार आहे. आता नॅन्ड गेट मध्ये मी काय केलेलं माहितीये का? डिफरन्स काय माहितीये का त्या डायग्राम आणि या डायग्राम मध्ये? मी फक्त इथे नॉट गेट यूज करून झालेलं आहे. नॉट गेट म्हणजे काय? इन्व्हर्टर आपण इथं यूज केलेला आहे. ठीक आहे. डायग्राम समजून घ्या. इथून काय देणार आहे? मी इनपुट देणार आहे. हा काय इनपुटचा डी असणार आहे. ठीक आहे. आणि आपण काय केलेलं आहे? नॉट गेट एक इन्व्हर्टर आपण यूज केलेलं आहे. काय करायचं? सिग्नलला इन्व्हर्ट करायचं काम करायचं. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? आता व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या. आता हे काय कॅरेक्टरिस्टिक्स टेबल आहे. हा डी फ्लिप फ्लॉपचा कॅरेक्टरिस्टिक्स टेबल आहे. आता मी याला काय बोलतो? हा जो असणार तुमचा डी फ्लिप फ्लॉप याला काय म्हणतो आपण? ट्रान्सपरंट फ्लिप फ्लॉप. ट्रान्सपरंट फ्लिप फ्लॉप म्हणजे काय समजून घ्यायचं. आता बघा कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन मध्ये हा जो असणार आहे डी, हा जो तुमचा डी असणार आहे हा काय तुमचा इनपुट असणार आहे. ठीक आहे. हा काय तुमचा एक आउटपुट असणार आहे क्यू एन आणि हे काय असणार तुमचा आउटपुट, पण कोणत्या? नेक्स्ट स्टेजचा असणार. लक्षात आलं? आता बघा याच्यामध्ये काय असतं माहिती आहे? एकदम सिंपल आणि शॉर्ट मी तुम्हाला सांगतो. डी फ्लिप फ्लॉप मध्ये जर तुम्ही जर झिरो जर दिला इनपुट मध्ये तर तुम्हाला आउटपुट मध्ये सुद्धा झिरो भेटेल. लक्षात आलं? जर तुम्ही इनपुट मध्ये जर 1 दिला तर आउटपुट मध्ये सुद्धा तुम्हाला 1च भेटणार आहे. लक्षात आलं? म्हणजे काय माहिती आहे का? ट्रान्सपरंट याचा अर्थ काय? जे तुम्ही इनपुटला देणार आहे तेच तुम्हाला आउटपुटला भेटेल. लक्षात आलं? 0 दिला तर 0 भेटेल, 1 दिला तर 1 भेटेल. याला म्हणतो आपण ट्रान्सपरंट फ्लिप फ्लॉप. आता लक्षात द्या कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन मध्ये कसं होणार आहे? जेव्हा तुम्ही इनपुटला डी ला जेव्हा तुम्ही 0 द्याल, तेव्हा हा काय होईल? तुमचा 0 होऊन जाईल. लक्षात आलं? जेव्हा तुम्ही इनपुटला 0 द्याल तेव्हा आउटपुट मध्ये काय होऊन जाईल? मला 0 भेटून जाईल. जेव्हा तुम्ही इनपुट मध्ये डी ला 1 द्याल तेव्हा आउटपुट काय भेटून जाईल? 1 भेटून जाईल. जेव्हा तुम्ही 1 द्याल तेव्हा आउटपुट काय भेटून जाईल? 1. म्हणजे क्यूएनचा काही रोल आहे का इथे? नाही. म्हणून काय जे इनपुट देतोय तेच मला काय भेटतोय? आउटपुट भेटतोय. मग त्याचा काही रोल आहे का? नाही. म्हणून आपण याला काय म्हणतो? ट्रान्सपरंट फ्लिप फ्लॉप. लक्षात आलं? जे द्याल तेच भेटणार. लक्षात आलं? समजून घ्या. या टेबल मध्ये पण तसंच आहे. जर तुम्ही इथे 0 जर द्याल तर तुम्हाला आउटपुट मध्ये काय भेटणार आहे? 0च भेटणार आहे. जर तुम्ही जर 1 द्याल तर तुम्हाला आउटपुट मध्ये सुद्धा 1च भेटणार आहे. हे तर डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगू शकतो, पण कसं माहिती का तुमचा एकलता पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला शॉर्ट मध्ये हा व्हिडिओ बनवतोय. लक्षात आलं? आता बघा हा झाला तुमचा कॅरेक्टरिस्टिक्स टेबल. हा तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स टेबल आणि कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन मध्ये काही नाही. जेवढं तुम्ही डी देताय, डी म्हणजे काय? जेवढं इनपुट देताय तेवढं तुम्हाला काय भेटतोय? आउटपुट भेटतोय. म्हणजे काय झालं तुमचं? कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन झालं. हे काय झालं तुमचं? कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन.
ठीक आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा कॅरेक्टरिस्टिक्स टेबल झाल्यानंतर हा बघा हा काय एक्साइटेशन टेबल. आता कॅरेक्टरिस्टिक्स टेबल आणि एक्साइटेशन टेबल मध्ये काय फरक आहे ते समजून घ्या, एकदम नॉर्मल फरक आहे. आता बघा आउटपुट मला काय करतोय, एक भेटतोय 0, एक भेटतोय 1, एक भेटतोय 0, एक भेटतोय 1. ठीक आहे, म्हणजे मला हा आउटपुट भेटतोय हे मला माहिती आहे, हा माझा आउटपुट आहे. तर मला हा आउटपुट माहिती आहे, तर मला इनपुट काय द्यावं लागेल की जेणेकरून मला आउटपुट भेटेल. लक्षात येतं का तुम्हाला? एक्साइटेशन टेबल म्हणजे काय, हा काय माझ्याजवळ हा आउटपुट आहे. आउटपुट काय 0 1 1 आहे, 0 1 1 आहे, हा आउटपुट आहे. तर या आउटपुट मला माहिती आहे, मला आउटपुट 0 येण्यासाठी मला इनपुट मध्ये काय द्यावं लागेल, 0 द्यावं लागेल. बरोबर आहे ना? डी फ्लिप फ्लॉप मध्ये काय असतं, जे इनपुट देतोय त्याचा आउटपुट भेटतो. इथं आउटपुट काय 1, आउटपुट 1 येण्यासाठी मला इनपुट मध्ये काय द्यावं लागेल, 1 द्यावं लागेल. ठीक आहे, आउटपुट काय 0, तर मला इनपुट मध्ये काय द्यावं लागेल, 0 द्यावं लागेल. आउटपुट काय 1, तर मला इनपुट मध्ये काय द्यावं लागेल, 1. हा काय तुमचा एक्साइटेशन टेबल. हा पण तुम्हाला एक्झाम मध्ये ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, झालंय. आता बघा ऍडव्हांटेजेस ऑफ डी फ्लिप फ्लॉप. डी फ्लिप फ्लॉपचे ऍडव्हांटेजेस बघा. डी फ्लिप फ्लॉप जो असणार आहे हीची डिझाइन असणार आहे एकदम सिंपल डिझाइन असणार आहे. डी फ्लिप फ्लॉपचं डिझाइन कसं असणार आहे, व्हेरी सिंपल असणार आहे. आणि याचा जो स्पीड असतो, स्पीड खूप फास्ट असणार आहे. ठीक आहे, ॲज कंपेअर टू एसआर फ्लिप फ्लॉप. लक्षात आलं, स्पीड कसं असणार आहे, खूप फास्ट असणार आहे. नंतर लेस कंपोनेंट आर रिक्वायर्ड. आपण याच्यात लेस कंपोनेंट रिक्वायर्ड करू शकतो. इथे काय झालं त्याचे ऍडव्हांटेजेस. ऍप्लिकेशन डी फ्लिप फ्लॉप हा यूज कुठे केला जातो, डी फ्लिप फ्लॉप आपण काउंटर्स मध्ये आपण त्याचा यूज करतो, रेजिस्टर्स मध्ये त्याचा यूज करतो आणि सिंक्रोनस सिस्टम मध्ये त्याचा आपण यूज करतो. लक्षात आलं? हा क्वेश्चन तुम्हाला एक तर तुम्हाला एसआर फ्लिप फ्लॉप येईल किंवा तुम्हाला डी फ्लिप फ्लॉप. दोन क्वेश्चन पैकी तुम्हाला एक क्वेश्चन हा कंपल्सरी हा म्हणजे येणारच आहे 100%. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा. ठीक आहे, थँक्यू.